अंकुराला रोज असतात हो अंकुराला साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमस्कार माझा श्री सद्गुरु वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु सिद्धनाथाच्या नावाने सांग भलं. महंत हिरानाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय बोल बजरंग बली की जय हर हर महादेव महादेव श्री रामलिंग चौगेश्वरी माता की जय
Hare
भगवान की जय. मसवडमध्ये हा आपला मठ आहे. तो कोणता मठ आहे आणि कधीपासून आहे किंवा त्याच्यात म्हणजे थोडक्यात माहिती जरा द्या त्याच्याबद्दल. हा गुरु शिष्य परंपरेचा मठ आहे आणि हा नागपंथी मठ आहे. हे माझी 5वी पिढी आहे. पहिले हिराणा महाराज होते, बापूनाथ महाराज होते. हे गुरु शिष्य परंपरेची गादी आहे आणि इथून देवाला 2 टाइम नैवेद्य असतो सोहळ्यामध्ये. सोहळ्यामध्ये नेमकं म्हणजे सांगा नक्की काय तर. सोहळा म्हणजे 2 टाइम आंघोळ करून कुणाला न शिवता कुणाला न बोलता त्याला सोहळा म्हणतात. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या नैवेद्य बनवायचा, आंघोळ केल्यानंतर नैवेद्य बनवायचा, त्याच्यानंतर दाखवायचा, तोपर्यंत कोणाशी बोलायचं नाही असं का? सकाळी 8:30ला आणि संध्याकाळी 8:30ला नाथाच्या मंदिरात सिद्धनाथाची आरती असते मंदिरामध्ये. इथून पहिला नैवेद्य आपला मठाचा मान आहे आणि इथून नैवेद्य तिकडे मंदिरात नेला जातो. सिद्धनाथाच्या मंदिरात पहिला तुमचा मान, त्याच्यानंतर मग दुसऱ्यांना कोणाला दाखवायचं. हां. इथे हिरानाथजी महाराजांनी जिवंत समाधी घेतलेली आहे आणि त्याचंच हे एक मंदिर, म्हणजे तिथे मूर्ती आहे त्यांची आणि असं समाधीचं हे स्थान आहे. आता मी तुम्हाला महाराज जिथे स्वयंपाक बनवतात आणि त्या स्वयंपाकघरात त्यांच्याशिवाय कोणीही जात नाही आणि तिथे मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बनवलेला नैवेद्य पहिल्यांदा सिद्धनाथ मंदिरात जातो आणि त्यानंतर मग जे सालकरी वगैरे असतील त्यांचा जातो. तर मी तुम्हाला त्यांचे स्वयंपाकघर दाखवते. चला. इथे भांडी वगैरे ठेवतात. पहिलं सगळं काय ह्याला माळी वगैरे माळवत आणि कितीही म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असू देत, कोणताही नैवेद्य असू दे, चुलीवर बनवतात. कोणताही नैवेद्य, अगदी आता आम्ही भजनाला होतो तेव्हा चहा इथेच बनवलेला होता. म्हणजे आता आम्ही भजनाला बसलेलो तेव्हा महाराजांनी चहा स्वतः बनवला आणि मग स्वतः आम्हाला तिथे दिलेला. तर सगळं ते चुलीवर करतात आणि मग इथे जे असतात त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवतात. सगळा नैवेद्य इथे चुलीवर केला जातो. पहिल्यापासून जी प्रथा आली आहे ती प्रथा ते पाळत आहेत. 5वी पिढी आणि त्यांची ही 5वी पिढी आहे. ब्रह्मचर्याची काळजी आणि ब्रह्मचारी असतात. म्हणजे ते तुम्ही सांगा ना थोडं, की म्हणजे ते थोडक्यात काय असतं. म्हणजे आता ते तुम्ही बोललात ना की तिथं हा जो मठ आहे हे गुरु शिष्य परंपरेची गादी आहे. परंतु इथे पूर्वी कसे असायचे की मुलं वगैरे जगत नसेल तर एक मूल देवाला वाहेन असा नवस असायचा आणि त्या नवसाने ह्या मठाचा मान आहे की जो कोण मुलगा असेल नवसाने झालेला तो मुलगा इथं सोडला जातो आणि त्याने ब्रह्मचर्य पाळून अखंड मरेपर्यंत इथली मठाची सेवा करायची. आणि हा गुरु शिष्य परंपरेचा मठ आहे त्यामुळे लग्न वगैरे काय नसते. हे जे शिष्य करेल त्याने ते गादी पुढे चालवायचे. असे हे मी आतापर्यंत माझी 5वी पिढी आहे आणि आतापर्यंत मी चालवत आलेलो आहे. त्याला मुलं होत नसतील मग ते नवस करणार की आम्हाला बाबा मुलं होऊ दे, मी तुम्हाला एक मुलगा देवाला हे दान करेन, अर्पण करेन.
म्हणून मग जर त्याच्यानंतर अजून झाली तर मग ती हा, मग त्याच्यातून हे गादी परंपरा हा, चालणार. मग ती म्हणजे मूल झालं की इकडे सोडायचं व्हायचं. सोडायचं व्हायचं. कंपल्सरीच. आणि मग नंतर त्यांनी ती गादी चालवायची. हो. अशी ही परंपरा चालत आलेली आहे आणि ही 5वी पिढी आहे. हे सगळं ऐकल्यानंतर खूप जणांना नवल वाटेल, पण हे खरंच आहे. ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण असंच कोणाला सांगितलं असतं तर खरंच विश्वास बसला नसता की ब्रह्मचारी वगैरे हे सगळं आत्ता कोणीही राहत नाही. तर आत्ता हे म्हणजे सगळं ऐकून आपल्या म्हणजे मला स्वतःला नवल वाटलं सुरुवातीला जेव्हा ऐकलेलं तेव्हा. तर हे सगळं आहे. आणि मसवडमध्ये नाथ मंदिराच्या बाजूला मठ आहे, तिथे हे सगळं आपलं काय मठाधिपती रविनाथ महाराज. गुरुशिष्य परंपरेची हा गादी. गुरुशिष्य परंपरेनुसार हे सगळं चालत आलेलं आहे. वाजलेले आहेत रात्रीचे 2 वाजले का? 2 वाजले असतील, दीडच्या वर झाले असतील, 1:30 पावणे 2 वाजलेत. आणि आम्ही मसवडच्या नाथपंथी मंदिरात आलेलो आहोत. आणि इतक्या रात्रीचं भजन संपलेलं आहे आणि खूप छान एन्जॉय केलं मी. आणि पहिल्यांदा भजन म्हणजे गवळण पहिल्यांदा बोलले मी, म्हणजे मी भजन वगैरे काही सुद्धा गात नाही, कधीच नाही का. पहिल्यांदा मी बोलेल कशी गायली, छान गायली. पहिल्यांदा गायली. आणि ठीक आहे, कोणत्या तरी गोष्टीमुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. ॲक्च्युली दादा आमचे दर गुरुवारी इथे भजन होतं ह्या मठामध्ये, आणि दर गुरुवारी दादा आमचे येतात. तर मग त्यांच्यासोबत मी आज आलेली, साधारण 10 वाजता आलेली. आता वाजले 1:30च्या वर झालेले. तर महाराजांना सुद्धा मी भेटवलेलं आहे तुम्हाला. आणि चला मग आजचा व्लॉग आता संपवूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.